आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी समजू शकतो. मला माहिती आहे ही प्रोसेस तुझ्यासाठी नवीन आहे, कठीण आहे. आता थोड्या दिवसापूर्वीच डॅड म्हणाले होते माहितीये की कुठल्याही नात्यामध्ये आपल्या पार्टनरला असं गुदमरल्यासारखं वाटू नये. आणि म्हणून मी कधीही कुठलीही गोष्ट तुझ्यावर लादणार नाही. तुला हवा तेवढा वेळ घे. जेव्हा तुला वाटेल आणि मनापासून वाटेल तेव्हा जाऊ हनीमूनला. थँक्यू सो मच. अगं थँक्यू काय त्यात. आराध्या, मला असं वाटतं की आपल्या या नवरा बायकोच्या सुंदर नात्याची सुरुवात मला अशी घाईघाईत करायची नाहीये. मला असं वाटतं की प्रत्येक नात्याची आपली आपली एक फेज असते आणि मला ही सगळी प्रोसेस तुझ्या बरोबर छान एन्जॉय करायची आहे. आणि या प्रोसेस मध्ये तुझा नवरा होण्याआधी मला तुझा चांगला मित्र व्हायला आवडेल. मलाही आवडेल. किती छान आहेस तू. केवढा सॉर्टेड आहेस. कसं जमतं एवढं क्लिअर राहायला. अरे आपण माणूसच तसा आहे, हो की नाही. खरंय. आणि यु नो, चांगल्या माणसांबरोबर सगळं चांगलं होतं. माझ्या आयुष्यात घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तू आहेस. आजी, तू काय करतेस एवढ्या रात्री बाहेर इकडे? मी काय करते? मला वाटलंच होतं हे माझं लेकरू काय ऐकणाऱ्यापैकी नाहीये. पण आराध्या, तू सुद्धा बोललीस याच्या या वागण्याला आणि बोलण्याला. ते आजी मी ते काय तत्त पप्पा काय मी काय सांगितलं होतं मी? पूजा होईपर्यंत लांब मग सांगितलं होतं की नाही. पण मला माहिती होतं की तू हिला बोलावून घेणार, हो ना. एवढाही धीर धरवत नाही का रे. आजी मी येते. लाजली बघ किती. मस्त ना. मस्त काय. तू कशाला मला उगाच रागवतेस आजी? काय केलंय मी एवढं? काय केलंस? आम्ही लांब. काय केलंस? चल सांगते तुला आतमध्ये काय केलंस ते. मला विचारतोय काय केलंस म्हणून. ताई, काम फत्ते. आता पुढे. जस्ट वेट अँड वॉच.
एवढ्या रात्री कोण नॉक करत असेल? हो ना, आता एवढ्या रात्री कोण आलं असेल? श्रेयस. नाही ग, मी त्याला जस्ट भेटून आले. तो का डिस्टर्ब करेल? एक मिनिट थांब, मी बघते. तुम्ही अहो चला लवकर, एक प्रॉब्लेम झालाय. चला. काय झालंय? अहो मला तुमच्या घरून कॉल आला होता. माझ्या घरून कॉल आला होता, पण मग त्यांनी मला फोन करायला हवा ना. अहो आता आपण इतक्या टेन्शन मध्ये कोणाला कॉल करतोय याचं भान असतं का आपल्याला? एक मिनिट मामा, काय झालंय प्लीज नीट सांगा. तुमच्या घरी आग लागलीये. व्हॉट? आग लागलीये? हो. एक मिनिट, मी घरी कॉल करते. अहो अहो चला लवकर. एक मिनिट. फोन इशिता, माझा फोन नाहीये, प्लीज तुझ्या फोनवरून कर बरं. फोन कुठे गेला असेल माझा? इशू तुझ्या फोनवरून फोन कर. माझा पण फोन नाही सापडत आहे. अहो म्हणूनच त्यांनी मला फोन केला होता. पण दोघींचेही फोन असे गायब झाले म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. काही गडबड नाहीये. आपल्या घरातून काही गायब होणार नाही. लग्नाची गडबड होती, तुम्ही मोबाईल कुठेतरी ठेवला असणार. आता मोबाईल शोधणं महत्वाचं आहे का? आता आपल्याला तुमच्या घरी जाणं महत्वाचं आहे. चला. हो ताई, ते बरोबर म्हणतात, आपल्याला लवकरात लवकर तिथे गेलं पाहिजे. चल चल. चला 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 चला, घाई करा. चला. तुम्ही दोघी जणी आता या वेळेला इथे अचानक? सगळं ठीक आहे ना? डॅड, आम्हाला कळलं की आपल्या घराला आग लागली म्हणून धावत आलो आम्ही दोघी. अहो काय झालं सर, माझ्या मोबाईलवर एक निनावी कॉल आला होता आणि त्यांनी सांगितलं की रत्न पार्किंगच्या घरी आग लागली म्हणून. व्हॉट नॉनसेन्स. फेक कॉल असेल तो. इथे असं काहीही घडलेलं नाहीये. थँक गॉड डॅड, हे सगळं खोट आहे. नाहीतर आम्ही इतक्या घाबरलो होतो ना, म्हणजे काय करायचं आणि काय नाही काहीच सुचत नव्हतं. एक मिनिट. हा कॉल कुठल्या नंबरवरून आला होता जरा बघू. हा हा, हे बघा. हा हे बघा सर. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न. नो वंडर.